कारण दारूवर अजिबात कोणी बोलायचं नाही. बोलला तो मेलाच. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना दारुडे म्हणतात, ज्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. आणि आमदार साहेबांच्या कार्यक्रमात दारुडे ध्यानात ठेवा. बेवड्या हो, भरपूर दारू द्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू द्या. फक्त एक सांगतो नालायक हो, बायका करू नका. नाही, बायका नका करू. तुम्ही असे आता भरपूर प्या, सकाळपूर मरा, आमचं काही म्हणणं नाही, पण एखाद्याच्या मुलीची जिंदगी बरबाद करू नका. तसे तुम्ही मेले तरी चाला, नाहीतरी तुम्ही तसे मरेलच. तुम्ही खपाखप मारा. आजपासून आंघोळीला दारू वापरायची, बाथरूमला दारू न्यायची, हार्पिक्स बिरपिक्स काही घ्यायचं नाही. कारण कलियुगात खरं चालतच नाही. मग कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही आणि ती कोलगेटची जाहिरात करते. ती कोलगेटची जाहिरात त्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देते. आता काय बोलायचं, ते पोषण देऊ दे, पण तू लावी ती कुठं, हा प्रश्न आहे ना. आणि ती कोलगेट लावती, म्हातारी ऊसफोड येते, ती पोरगी ऊसफोड येते. एक जाहिरात अशी विचित्र, एक पोरगी पळत येते आणि आईला म्हणते, मम्मी 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 मला सगळे छोटी म्हणत्या. ती बाई तिचा केस सोडती, तू मजबूत आहे. अगं मरल ती मजबूत काची, तू चांगला निवार झटका घेऊन पाय गेलीस ती. अरे फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो. मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. अरे सगळ्या लबाड्या आहेत रे, लबाड्या. एक वाक्य समजा, आमचं कीर्तन ज्याने बारीक ऐकलं ना, त्याला पुस्तकं वाचायचीच गरज नाही. सगळ्या पुस्तकांचा सारच आहे, त्याला पुस्तकं वाचायची गरज. हे सगळीकडून माझ्याकडे ऑलराऊंड कीर्तन असतं, म्हणजे एकही पुस्तक वाचायची गरज नाही. आमचं सत्य आहे, तर आम्हाला त्रास आहे. जाहिरात खोटी आहे. असं कधी होतं, तेलाचा डबा घेतल्यावर बाईचं काम कमी होतं. तिला सवड मिळावं म्हणून त्याला डबा आणला. आता कधी त्याला तांबूळ करते ना. गरमीतून माणसं वर चढतात आणि हेलिकॉप्टर मधून साबण पडतो. 3 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतो. सिंथात काय दिवस आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उडी हानीत असती, तर आपण म्हातारी दुकानातच ठुली असती ना. चाललंय महाराज, आंधळ दळीत आहे, मित्रपीठ खाते. आमच्यासारखे रात्रंदिवस तरफडाच्या खरं बोलाता तर आमचा राग येतो. पण ती काळाची मुली शिव्या देतात इंद्रिकरला. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर मजुरीला जातात. बंगल्यात राहत होती चांगली, भिकार पोराच्या नादी लागली. बरं कोणा संग पळून जावा, त्याला क्वालिटी क्वांटिटी. दुकानीच्या बापाच आहे, ती पुढे बांधणारा संघ पळून गेली. आता काय. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हाय तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. मी
मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार.